एक मोठी बातमी समोर येते आहे। कल्याण अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात घडून एसटी बस थेट रस्त्यालगतच्या खोल खड्ड्यात कोसळल्यानं एकच खळबळ उडाली आहे। महिलांच्या किंकाळ्या मिळालेल्या माहितीनुसार रविवारी सुट्टीचा दिवस असल्यानं बसमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवासी होते। बेल्ले येथील गुंजाळवाडी फाटा परिसरात रविवारी सायंकाळी 5च्या सुमारास धावत्या बसचे स्टीअरिंग अचानक लॉक झाल्यानं चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि बस थेट महामार्गावरील खोल खड्ड्यात जाऊन कोसळली। अपघातानंतर बसमध्ये एकच आरडाओरडा झाला आणि गोंधळ उडाला। अपघाताचा मोठा आवाज ऐकताच परिसरातील ग्रामस्थ मदतीसाठी धावले। ग्रामस्थांनी बसच्या काचा फोडून आत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले। स्थानिक नागरिक, पोलीस आणि मदत पथकाने संयुक्तपणे बचाव कार्य राबवले। या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून बस चालक मोहम्मद YY सलीम वय वर्ष 45 राहणार अमरावती व प्रशांत साईनाथ होनशेटे वय वर्ष 27 राहणार बेल्लर जिल्हा नांदेड अशी मृतांची नावे आहेत। अपघातात बसच्या पुढील भागाचं मोठं नुकसान झालं असून चालक केबिनमध्ये अडकला होता। परिस्थिती गंभीर असल्यानं घटनास्थळी JCB आणि क्रेन मागवण्यात आली। काही काळ सुरू असलेल्या बचाव कार्यानंतर जखमींना बाहेर काढून तातडीनं रुग्णालयात हलवण्यात आले।